पालन करत नियमांमध्ये आंदोलन करणार असल्याचंही जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता या सर्व परिस्थितीवरती ठोस तोडगा काढण्याचं मोठं आव्हान हे सरकारपुढे आहे। तर एका बाजूला ही उपोषण आंदोलन सुरू असताना यापूर्वी मात्र कशा प्रकारे उपोषण करण्यात आलेली होती त्याचा इतिहास अगदी थोडक्यात पाहूयात की हा आंदोलन या मराठा आरक्षणासाठी कितीदा झालेली आहेत त्यावर एक नजर टाकूयात। तर पोलिसांच्या 8 अटी आपण पाहून झालेल्या होत्या। त्यानंतर जरांगेंनी केलेलं आंदोलन काय म्हणतंय। पहिलं उपोषण होतं 29 ऑगस्ट 2023 ला जरांगे उपोषणाला बसलेले होते। ती तारीख होती 29 ऑगस्ट 2023। त्यानंतर 1 सप्टेंबरला 2023 पोलिसांकडून आंदोलकांवरती लाठी चार्ज करण्यात आलेला होता। जे घडले पहिल्या उपोषणाच्या वेळी ते आपण पाहतोय। मग 14 सप्टेंबर 2023 ला जरांगेंनी एकनाथ शिंदेंच्या हस्ते पहिलं उपोषण सोडलं होतं। उपोषण सोडताना जरांगेंनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिलेली होती। 40 दिवसांची ही मुदत संपली। त्यानंतर दुसऱ्या उपोषणाची वेळ आली। दुसरं उपोषण होतं 25 ऑक्टोबर 2023 ला आरक्षणाबाबत हालचाली न झाल्यानं जरांगेंचं पुन्हा एकदा उपोषण हत्यार त्यांना उपसावं लागलं। 30 ऑक्टोबर 2023 ला माजलगाव आणि बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ देखील पाहायला मिळाली होती। 2 नोव्हेंबर 2023 ला सरकारला 24 डिसेंबरची मुदत देत जरांगेंचं उपोषण त्यावेळेला स्थगित करण्यात आलं। मग 20 जानेवारी 2024 ला जरांगे आंदोलकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले। मग 26 जानेवारी 2024 ला मुख्यमंत्र्यांकडून सगळे सोयरे अध्यादेशाची प्रत मिळाल्यानंतर जरांगे पुन्हा एकदा अंतरवालीला परत गेलेले होते। तिसरं उपोषण सुरू झालं ती तारीख होती 10 फेब्रुवारी 2024। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा उपोषण करावं लागलेले। ही उपोषणाची होती तिसरी वेळ। तिसऱ्या उपोषणाला 20 फेब्रुवारी 2024 ला मराठ्यांना 10% आरक्षणाचं विधेयक विधानसभेमध्ये मंजूर झालं। मग 26 फेब्रुवारी 2024 ला अंतरवाली सराटीमध्ये महिलांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडलेलं होतं मनोज जरांगे पाटील यांनी। मग चौथ्या उपोषणाची वेळ आली 8 जून 2024 ला सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं चौथ्यांदा उपोषण महाराष्ट्रानं आणि देशानं पुन्हा एकदा पाहिलं। मग 13 जून 2024 ला सरकारकडून मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मिळालं आणि पुन्हा एकदा उपोषणाला स्थगिती मिळाली। मग 5वं उपोषण 20 जुलै 2024 ला सगळे सोयरे अध्यादेश सरसकट गुन्हे मागे घेण्यासाठी 5व्यांदा उपोषणाची वेळ आली। मग 24 जुलै 2024 ला गावातील महिलांच्या हस्ते जरांगेंनी उपोषण सोडलं। मग होतं 6वं उपोषण 17 सप्टेंबर 2024 ला मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा जरांगे उपोषणाला बसले। मग 25 सप्टेंबर 2024 ला गावातील महिलांच्या हस्ते जरांगेंनी आमरण उपोषण देखील सोडलेलं होतं। ती वेळ होती 6व्या उपोषणाची। मग 7वं उपोषण 25 जानेवारी 2025 ला जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आणि त्याला सुरुवात केली। मग 30 जानेवारी 2025 ला जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते त्यांनी उपोषण सोडलेलं होतं। ती वेळ होती 7व्या उपोषणाची। एकंदरीत जरांगेंनी आजपर्यंत केलेल्या आंदोलनांचा इतिहास आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न केला।